वाव देऊ नका. वाव पटकन पटकन वाव. पीटीचा स्वर द्या. बघ आहे बरोबर. वाव द्या. बसून बसून. विठाल विठाल सांगा नाही सांगा आता महिला पुरुष आज एका चांगल्या व्यक्तीचा वाढदिवस आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. जर आपण आपल्या घरातल्या माणसांना वाव दिला नाही तर आपला संसार उद्ध्वस्त होईल. होईल होईल कधी नाही. आपल्या बहिणीला दिवाळीला किती रुपयाची साडी घ्यायची हे आपण ठरवणार का आपली बायको? आपली लोक बायकोला म्हणते केवढ्याची घेऊ. ती एवढी मोकळ्या मनाची आहे का? ती म्हणते घेऊच नका. हीच तरी एकदाच वापरेल. तुम्ही वाव देऊ नका. आणि आज माणसं बर्बाद झाली ती केवळ कशामुळं? वाव दिला. अरे आज ईश्वरासारखी आई जर आपण बोलू शकत नाही, ऐश्वर्यासारख्या बापाला जर आपण पाहू शकत नाही, आज 50% कीर्तनात बसलेल्या महिला नातवाला अंगा खाद्यावर खेळू शकत नाही, याच्यापेक्षा वाईट जीवन काय? एक वाक्य सांगू, पांढरी केस काळी केली म्हणजे जग सुधरत नाही. चांगले मोबाईल माणसं वापरायला लागले म्हणजे माणसं सुधरत नाही. बायका चपला घालून चपात्या करायला लागल्या म्हणजे जग सुधरलं नाही. माणसं बुटा घालून माणसं बुटा घालून माणसं बुटा घालून जेवायला लागली म्हणजे माणसं सुधरत नाही. एक वाक्य सांगू तुम्हाला, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू आलं आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आलं त्या दिवशी माणसं खरी सुधारली. आईला मम्मी म्हणजे सुधारले तुम्ही. बापाला पप्पा म्हणायला लागले म्हणजे तुम्ही सुधारले. 2-3 वर्ष पोरग इंग्लिश मिडियमला घातलं, 5-6 वाक्य पोरग इंग्लिश बोलायला लागलं म्हणजे सुधारली माणसं. पांढरी केस काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली. अरे अंडरपॅन नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे पण आतली चड्डीच नाही, चैन उघडीन आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही. आणि मोबाईल मुळे 20% जनता, लिहून ठेवा सुशिक्षित मंडळी, 20% जनता मनोरुग्ण झाली. मनोरुग्ण आहे. अजून 1 वर्ष जर लोकांनी असाच मोबाईल वापरला तर तुम्हाला 30-35% लोक मनोरुग्ण झालेले दिसतील. मग औरंगाबादला घाटी हॉस्पिटल ऐवजी मनोरुग्ण मोबाईल हॉस्पिटल दर्डा साहेबाला काढावं लागेल ते. कारण 50-25% लोक मोबाईल मुळे भरमिष्ट झाले. मेंदूच काम देईन त्यांचा. भरमिष्ट, वाचायचं नाही, लिहायचं नाही, पेपर कुणी वाचायला तयार नाही. वाचायचं नाही, लिखाण नाही, ग्रहपाठ नाही, काय नाही. त्या कानात वायरी घालायच्या, नुसतं झुलायचं. गाडी आली बी निघून गेली. आता तर नवीनच आयटम आलाय, नुसतं असंच करतंय रस्त्याला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. ते येडे झाले लोक. संडासात बसलं एक जण, कानात वायरी, नुसतं झुलायचं, संडासच वैन. मग त्यानं मोबाईल मध्येच गाणं बदलवलं, एक बार आजा आजा आजा, तरी संडास वैन. मग त्यानं दुसरं गाणं लावलं, मेरे सपनों की रानी कब आएगी. वाव देऊ नका. मोबाईल जरूर वापरा पण मनोरुग्ण होऊ नका. बायकोचं जरूर ऐका पण मातृपितृ प्रेम तोडू नका. आज कीर्तनामध्ये बसलेले 50% लोक आईशी बोलत नाहीत. आत्ता मग मला आता सांगा, ज्यावेळेस तुमच्या आईच्या गालावर हसू आलं त्या दिवशी जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आली. एक बायकोला वाव देऊ नका. माझ्या शब्दाचा अर्थ नीट ऐका. तुम्ही सुखी व्हाल पण काय देऊ नका? वाव. दारूला जीवनात वाव देऊ नका. नका देऊ वाव.
एवढी इतकले एक वाक्य सांगा, ज्याला 22 ते 30 ची रेंज सांभाळता आली नाही ना, तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. ज्याला 18 आणि 19 ला दारू प्यायची सवय लागली ना, ती खानदान आई बापा तर सुखी ठेवू शकत नाही, पण ते सुद्धा सोयीचं जगू शकत नाही. मित्र सोडून द्या. मित्र काय घेऊन बसले तुम्ही? मित्राचं काय घेऊन बसले? हे मित्र फक्त इस्टेटीला गिऱ्हाईक लागेपर्यंत. एकदा तुमची सगळी इकल्यावर हे नालाय का तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. लहरी राजा प्रजा अंतरी, लहरी राजा प्रजा अंतरी, अंतरी दरबार उठावा सरकार, उठावा आज बसले सुखी व्हा, पण बायकोला वाहू देऊ नका. 1 2 मुलगा इंजिनियर जरूर करा, मुलगा डॉक्टर केलाच पाहिजे, मुलगी MBBS केलीच पाहिजे, मुलगी CA केलीच पाहिजे, मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलंच पाहिजे. पण पोरांच्या बापानं मुलाचं शिक्षण करताना महिन्या 15 दिवसातून पोरगा जवळ घेतला पाहिजे आणि त्याला हिशोब विचारला पाहिजे. त्याला वाव देऊ नका. वाव दिला का तुमचा कार्यक्रम केलाच त्याने. पोराने बापाच्या खिशात हात घातल्याबरोबर पोरगा असं उचलून आपटलं पाहिजे का त्याला परत खिसा दिसलाच नाही पाहिजे. त्यानं पंप लुटल्यावर बाप म्हणला वाव नका देऊ, वाव नका देऊ. कॉलेजच्या पोराला तुम्ही 5,000 रुपये महिना द्या शिकायला. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरण ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल ध्यानात ठेवा. 19 वर्षापूर्वी आपले जे वाक्य होते ते आजही खरे. मी 19 वर्षापूर्वी सांगत होतो बायको करता बायको मिळणार नाही. आज काय बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं आहे. आता ज्यांचे लग्न राहिले तुम्ही तो नादच सोडून द्या. नाही तुम्ही आता असेच बजाव. बाई वाड्यावर या, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही तो विषय आता सोडूनच द्या. आणि मुद्दा कुठवर आलता ध्यानात ठेवा. मुलाला वाव देऊ नका. त्याला एक 15 दिवसातून जवळ घ्या. लाईट बिल किती गेलं? तू खोलीत राहतो ना, लाईट बिल किती गेलं? हॉस्टेलची फी किती गेली? तुझं मोबाईल बिल किती गेलं? कटिंगचे पैसे किती गेले? विचारायला हरकत आहे? कीर्तनात बसलेले किती टक्के बाप पोरांचं वळ हिशोब घेता? बोटवर करा बरं. 1 2 मग तुम्ही कशाला पाप करता ना? पोराची लाड नाही, कान फटून टाकला पाहिजे. पोऱ्या 15 दिवसातून पोरगा हाणलं पाहिजे. वाव द्यायचा नाही त्याला. जवळ घ्या. कुठून आणणार आहे तो भांग? आता एक भांग आणला हे बेवडेनी कुठून वावर नांगरलाय दंड ठुलाय. इकडून रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं, मधी पट्टी ठुली. कस काय तुझ्याकडे 6,000चा मोबाईल आला? एक वाक्य सांगा.
जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापानं आपला पोरगा रात्री 9 नंतर महाराष्ट्रातून घरातून बाहेर जाऊ दिलं नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. महाराष्ट्रातल्या लोकांनी खरं त्या पोलीस लोकांचं कौतुक करायला पाहिजे. महाराज, एवढा समाज त्या लोकांनी आतापर्यंत कंट्रोलिंग ठेवलाय. बेवडे, जुगारे, दारुरे, अरे भांडण आपल्या नवरा बायकोचं झालं, मिटवायचं पोलिसांना. किती कमकुवत विचार आहेत आपल्या लोकांचे. आणि प्रत्येक बापानं जर मुलाला शिस्त लावली, 16 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय, 16 वर्षाचा पोरगा पंप लुटितो म्हणजे काय, 16 वर्षाचा पोरगा चोऱ्या करतो म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहेत. काय करतो पोरगा फटकावलं, फटकून टाकला पाहिजे पोरगा. तू बाहेरून जेवून का आला, ठेवून द्या 2-4 त्याच्या. पोरगा म्हणला मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवीत आला त्याने, हा ना, मी करील प्रयत्न परत. हा, पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी, तू गुतव मी वडितो. तू काय करतो, नालाय का, काय करतो पोरगा, फटकावलं पाहिजे पोरगा धरून, याला आईबाप जबाबदार आहेत. वाव देऊ नका त्याला. वाव दिल्यामुळं जेल मधल्या आरोपींचा सर्वे जर केला ना तुम्ही महाराज, तर 40% आरोपी 17चे ना 18चे आहेत. 17चं पोरे बलात्कार करतो म्हणजे काय, खून करतो म्हणजे, यांच्या आईबापांना लाज नाही वाटत का. फटकून टाकलं पाहिजे पोरग. काय करते भंगरी आवलात, पोरग दारू पितो म्हणजे काय, उचलून आपटा बरं पोरग. काय करत ते, काहीच करीत नाही. पोरग 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत नाही म्हणती दरवाजा उघडं ठेवा बरं, तो येईल. हरिपाठाला गेला का तो, त्याची आई कुठं कुठं कीर्तनाला गेलाय का तो लिंबू पिळून रस्सा आणतोय हायवेला. फटकावलं पाहिजे धरून. नाही नाही, लाड करा पण वाव देऊ नका. 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. काही क्वालिटी आहे का काय मार्क, किती मोठा दर्जा आहे, 99.6. मग तिचे आईबाप अभ्यास घेत नसतील का. आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज, काय वाचिती. तपास केलं पाहिजे, कान फाडून टाकले पाहिजे. पोरं हाणल्याशिवाय पर्याय नाही. हे काहीच नाही करते. हे जर रेटावले नाही ना, आता दिवस आपलं पोलीस खातं चांगलंय म्हणून 2-4 वेळा आकाडलं फटकवलं जागे येतात, नाही ते काही करते. मुलीचं सुद्धा आठवड्यातून एकदा आईनं हाणलं पाहिजे. आजपासून ठरवून घ्यायचं, जवळ बोलवायचं. मी स्वतः, मला मुलगी आहे महाराज, मी मुलीचे लय लाड करतो. लई पोराला 50चा पेन, पोरीला 100चा. पोऱ्याचा बूट 200चा, पोरीचा 500चा. पोऱ्याचा ड्रेस 1000चा, पोरीचा 5000चा. मरू दे, जाऊ द्या, काय जाईल आपली एक दुपार. पण पोरीचे लाडच करायचे महाराज. तिचा वाढदिवस सगळ्यात मोठा करायचा. कारण माहितीये का काय, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे बस. तिनं जर आपल्याला फोन केला, पप्पा ओपनीवर व्हॉट्सअप, मेला पप्पा. नाही नाही, याला शिस्त लावली पाहिजे मला. एक वाक्य सांगा, गरिबी असली तरी चालेल पण शिस्तीने माणूस मोठा होतो. वा, एक वाक्य सांगा. आज स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे मान्यवर आहेत ना, सुशिक्षित प्राध्यापक डॉक्टर आहेत ना, हे फुकट नाही झाले. खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. तोच माणूस आज तहसीलदार आहे, तोच माणूस आज कलेक्टर आहे, तोच माणूस आज प्रांत आहे, तोच माणूस आज SP आहे, तोच माणूस आज प्राध्यापक आहे आणि तोच माणूस आज प्राचार्य आहे. रूळ सहन केलाय, रूळ. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येते. राती कुठे होते, राती कुठे होते, राती नदीला होतो, आता वड्याला चाललोय. खाली टेबल होता. शाळेतून आलेली मुलगी जर उशिरा आली तर आई म्हणत होती का ग उशिरा. पोरगी म्हणायची बरोबर आहे. आमची 9 वार साडीतली आई म्हणायची थोबाड फुडीन. काल सावली तिथं होती. म्हणून मुलीनो, एक वाक्य आज ऐकाल माझं. 2 वाक्य सांगतो फक्त मुलींसाठी, 2 ऐकाल. एक, मुलीनो, विषयाला थोडे मार्क कमी पडले तरी चालतील
पण तब्येत कमवा, तब्येत पाहिजे. मुलीकडे 2-3 डाव पाहिजे. फायटिंग बिटिंग कराटे मुलीला आलेच पाहिजे आणि 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. याचं कारण सांगतो. कॉलेजच्या गेटवर रोज पोलीस बोलवण्याची वेळ आली, एवढं वातावरण दूषित आहे. या 18 ते 22ची जी अवलाद आहे ना, इतकी भिकार अवलाद आहे ना, एकदम खंगरी क्वालिटी ही. काही बापांनी हा निर्णय घेतलाय की मुलगी आता शाळेत पाठवायची नाही, तेव्हा मुलीकडे 2-3 डाव पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना, पोरीनं 2-3, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिले ना निबार, 2 सापडणार सुद्धा ना. फक्त एकाच्या निबार ठेवून द्यायची, बस 2 गायब. हा, आणि दुसरं वाक्य सांगतो मुलीसाठी, पाया पडतो मुलीनं, तुमच्या सगळ्यांच्या माझं एक वाक्य ऐका. आपला बाप गरीब आहे, आपल्या बापाचं घड्याळ तुटलंय, आपल्या बापाच्या पायाला चप्पल नाही, पण आपल्या बापाच्या दाढीला साबण नाही, पण आपला बाप आयुष्यभर गल्लीतून चालला तर वर मान काढून